आजच्या 21व्या शतकामध्ये पती-पत्नीच्या नात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे आणि डिवोर्स डिसीज नावाचा रोग उद्भवास आलेला आहे. नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट सुधीर शिंदे. आजच्या कथा आतल्या गाठीची याच्यामध्ये आज मी आपणासमोर एक महिला माझ्याकडे केस घेऊन आल्यानंतर तिची जी काही कथा आहे, तिची काही जी केस आहे त्याच्याबद्दल मी आज आपणासमोर बोलत आहे. मित्रांनो, एक महिला माझ्याकडे डिवोर्स घेण्यासाठी आली. मी तिला कारण विचारलं असता ती मला म्हणाली की माझा नवरा मला मारतो. त्याच्यानंतर मी थोडीशी तिच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये गेलो आणि तिला विचारपूस करू लागलो. त्यावेळेस ती म्हणाली की माझी मुलगी आज रोजी 22 वर्षाची आहे आणि तिचा सुद्धा दुसरा डिवोर्स आहे आणि माझा सुद्धा पहिला डिवोर्स आहे. अशा प्रकारे या केसमध्ये मुलीची आणि आईची एकाच वेळी कौटुंबिक न्यायालयामध्ये केस चालू होती. तर मला आजच्या या वैवाहिक संस्कृतीबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं की खरंच आजच्या या काळामध्ये अशा प्रकारे मुलीची आणि आईची एकाच वेळी डिवोर्स आपण करत आहोत. हीच वैवाहिक संस्कृतीला पडलेला एक प्रश्नचिन्ह आहे. आणि याच्यानंतर मी तिच्या मुलीबद्दल विचारलं की मुलीने पहिलं लग्न का मोडलं. तर त्यावेळेस ती म्हणाली की माझा पहिला नवरा हा मला दुबईला विकण्यासाठी निघाला होता. ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मी त्याला नकार दिला आणि त्याच्याकडून पहिला डिवोर्स घेतला. त्याच्यानंतर दुसरं लग्न केलं. माझा लहानपणीचा मित्र त्याच्याबरोबर लग्न करण्याचा विचार केला आणि लग्न केलं. त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा मला अशाच प्रकारे धोका दिला. अशा प्रकारे मुलीची आणि आईची या वैवाहिक संस्कृतीमध्ये चाललेली हेळसांड आणि वैवाहिक संस्कृतीमध्ये कशा प्रकारे सोडचिठ्ठीच्या नावाखाली कशा प्रकारे सोडचिठ्ठी चाललेली आहे हे आपण समाजामध्ये बघत आहोत. तर शेवटी कथा आतल्या गाठीची याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे, या सदर चाललेल्या वैवाहिक संस्कृतीमध्ये आपलं काय मत आहे.